ओ प्रजापि धर्म उजागर करने वाले, बड़े निष्ठा बड़े सत्कर्म करने वाले, द्रौपदी को सभा में खींच ला के दुर्योधन को उसकी दासी बता के स्त्री जाति को सम्मान दिया, जो स्त्री जाति का आदर किया, जो क्या वो सब धर्म ही था? जो स्त्री का दर्द नहीं समझता, भगवान परमात्मा उसे मर्द नाही समजते. म्हणजे जो स्त्रीचा आदर करू शकत नाही त्याला भगवान परमात्मा आपला भक्त कधीच म्हणू शकत नहीं. मैं चुप हूँ तो समझो मेरा मौन बोलता है, बोलने से पहले 100 बार तोलता है. जहाँ कोई शिशुपाल शब्द की मर्यादा लांग देता है, फिर वह बांसुरी वाला मौन नहीं, सुदर्शन चक्र डोलता है. कारण शांती तोपर्यंतच योग्य आहे जोपर्यंत खऱ्या अर्थानं ती मर्यादेत आहे. पण ज्या दिवशी ती मर्यादा ओलांडते त्या दिवशी ती शांती प्रस्थापित करण्यासाठी आम्हाला क्रांतीच करावी लागते. अगं विवाहासाठी 2 जीवांची आवश्यकता असते आणि राधा तू आणि मी इथं वेगळा कुठे आहोत? मग विवाह काय मी माझ्या स्वतःसोबत करायचा? ज्या दिवशी भगवान परमात्म्याचं चरित्र आम्ही समजून घेऊ त्या दिवशी महाराष्ट्राच्या मातीतून अत्याचार, स्वैराचार आणि बलात्कार शब्द निघून जातील. कारण सगळ्यात मोठा जीवनातला प्रेमातला सिद्धांत आहे, प्रेम म्हणजे वासना नाही तर प्रेम म्हणजे समर्पण. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. आपल्या सप्ताहाच्या इतर कीर्तन आणि काला आजचं कीर्तन यामध्ये काहीसा फरक आहे. किती फरक आहे? जसा खऱ्या अर्थानं मंदिर आणि मंदिराच्या कळसामध्ये फरक आहे. मंदिराचं वर्णन करताना आपण वेगळं करतो, मात्र कळसाकडे पाहिल्यानंतर अंतर्मनाची तृप्ती झाल्याशिवाय राहत नाही. कारण कळस हे परिपूर्णतेचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे आपल्या सप्ताहामधलं काला हे प्रकरण म्हणजे आपल्या सप्ताहाची परिपूर्णता आहे. महावैष्णवमाऊली ज्ञानोबाराय सांगतात यज्ञाची पूर्णाहुती झाली. कशावरून? यज्ञ पूर्णत्वाला गेलेला आहे. सोन्याला कस लागला कशावरून? कारण सुवर्णाला 16वा कस लागलेला आहे. गंगा समुद्र खऱ्या अर्थानं गंगा समुद्राला जाऊन मिळेपर्यंत तिचा मार्ग कधी बदलेल सांगता येणार नाही. जर चुकून भूकंप झाला तर कदाचित तिचा मार्ग बदलू शकेल, मात्र जेव्हा ती सागराला जाऊन मिळते तेव्हा तिचा परिपूर्ण प्रवास पूर्ण झालेला. गंगा सागर संगमी गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एक माया, अवघ्या झाल्यावर मी एक माया. गंगा सागर संगमी गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर अवघ्या झाल्यावर. आमचे सगळे स्वरगंधर्व ताल आणि टाळ मोर्शींसाठी एकदा जोरदार करून टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं गंगा ज्यावेळेस निघाली जोपर्यंत ती समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत कधी मार्ग बदलेल सांगता येणार नाही. पण एकदा ती समुद्राला जाऊन मिळाली की जा परिपूर्ण प्रवास पूर्ण. समुद्र मापम प्रतिशंती यद्वत म्हणजे एकदा तो प्रवास पूर्ण झाला त्याप्रमाणे आपला सप्ताह जो आहे त्याला एकदा कालारूपी प्रसाद प्राप्त झाला की आपल्या सप्ताहालाही परिपूर्णता प्राप्त झाली. मग आता प्रश्न असा आहे की महाराज आज खऱ्या अर्थानं काला हे प्रकरण आहे. मग काला प्रकरणाचा वारकरी दंड संहितेचा नियम असा आहे की लक्षात घ्या, काला हे प्रकरण म्हणजे भगवान परमात्म्याचं चरित्र या ठिकाणी उच्चारलं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, देवे गोकुळे. चरित्र
लक्षात घ्या महाराज, मग चरित्र ते उच्चारावे केले देवे, कारण इथे एका प्रश्नाचं उत्तर आहे. काला हे प्रकरण असं आहे, भगवान परमात्म्याचं चरित्र हे काही ठिकाणी आपण आचरणात आणतो, काही ठिकाणी त्याचा विचार करतो आणि काही ठिकाणी उच्चारतो. पण भगवान श्रीकृष्णांचं चरित्र असं आहे जे गोकुळात केलेलं चरित्र आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. मग भगवान परमात्म्याचं चरित्र हे उच्चारायचं का? कारण त्या उंचीपर्यंत पोहोचण्याची आपली पात्रता सोप्या भाषेत आणखी महत्त्वाचं समजून घेऊयात. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं जर आम्ही पाहिलं तर आता भगवान परमात्म्याचा अनंत अवतार आहे. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे किंवा अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. मग भगवान परमात्म्याचा अनंत अवतार आहे, पण त्यातही भागवत पुराणामध्ये आम्हाला 24 अवतार सांगण्यात आलेले आहे. आणि वारकरी दंड संहिता जर पाहिली तर वारकरी दंड संहिते आधारे आम्हाला संत मालिकेमध्ये 10 अवतारांचं वर्णन आहे. आता खऱ्या अर्थानं भागवत या ग्रंथाप्रमाणे 24 अवतार ग्राह्य धरले, संत मालिकेप्रमाणे 10 अवतार ग्राह्य धरले, पण तरीही किंवा अनंत अवतार ग्राह्य धरले तरी गर्ग संहितेमध्ये याचेही खऱ्या अर्थानं 6 प्रकार पाडण्यात आलेले आहे. आणि गर्ग संहितेतले 6 प्रकार जर पाहिले तर अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णोत्तम. पण आज पहिल्या 4 प्रकारांकडे आपल्याला जायचं नाही, वेळ आपल्याकडे कमी आहे. आपल्याला शेवटच्या 2 प्रकरणांकडे यायचं आहे. एक म्हणजे पूर्ण आणि दुसरं म्हणजे पूर्णोत्तम म्हणजे परिपूर्ण. आता मग महाराज जाणकार मंडळी प्रश्नाचा निर्माण करतील, महाराज मग पूर्ण आणि पूर्णोत्तम यामध्ये फरक नेमका काय आहे? लक्षात घ्या महाराज, पूर्ण अवतार म्हणजे त्रेतायुगात साक्षात प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे आणि पूर्णोत्तम परिपूर्ण अवतार म्हणजे द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म आहे. मग खऱ्या अर्थानं पूर्ण आणि परिपूर्ण या दोन्हींमध्ये फरक काय आहे? व्याख्यात जर करायची म्हटलं तर जिथं कार्य करण्याचं सामर्थ्य आहे पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही त्याला म्हणावं पूर्ण अवतार. आणि जिथं कार्य करण्याचं सामर्थ्य तर आहेच मात्र निर्णय घेण्याचा हम करे सो कायदा, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्यही आहे त्याला म्हणावं परिपूर्ण अवतार. मग जाणकार प्रश्न असा निर्माण करतील, महाराज जर पूर्ण आणि पूर्णोत्तम या शब्दांची व्याख्या या प्रकारे केली तर साक्षात प्रभू रामचंद्रांकडं खऱ्या अर्थानं निर्णयाचं स्वातंत्र्य नव्हतं का? सामर्थ्य नव्हतं का एकापेक्षा अधिक पत्नी करायचं? नक्कीच सामर्थ्य होतं. पण लक्षात घ्या, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य होतं का? तर अजिबात नाही. कारण बारकाईनं जर आम्ही वाल्मिकी गीत रामायण अभ्यासलं तर जेव्हा जेव्हा रामायण या ग्रंथामध्ये आपल्या जीवनामध्ये घटना दुरुस्तीची कधी जर वेळ आली तर प्रभू रामचंद्रांनी ज्यांच्याकडे पाहिलंय ते म्हणजे वाल्मिकी ऋषी आहे. कारण खऱ्या अर्थानं रामायण हा ग्रंथ कसा आहे? बोलिले वाल्मिकी तैसेची करेल, वर्तून दावेल नामा म्हणे किंवा म्हणे नामा. मग प्रश्न असा आहे, वर्तून दावेल की बदलून दावेल? तुम्ही बोलत चला, वर्तून दावेल की बदलून दावेल? वर्तून दावेल म्हणजे खऱ्या अर्थानं वाल्मिकी ऋषींनी सांगावं आणि प्रभू रामचंद्रांनी त्याचं आचरण करावं म्हणजे खऱ्या अर्थानं महाग्रंथ रामायण ग्रंथ आहे. आणि भगवान श्रीकृष्णांचं जीवन जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं निर्णय घेण्याचंही परिपूर्ण सामर्थ्य आहे. आणि त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं जीवन जगत असताना त्यावरती अधिकार सामर्थ्यही त्यांच्याकडे तेवढंच आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णांचा अवतार हा परिपूर्ण अवतार आहे आणि प्रभू रामचंद्रांचा अवतार हा पूर्ण अवतार आहे. मग पूर्ण आणि परिपूर्ण या दोन्हींमध्ये खऱ्या अर्थानं आम्ही आता रूपक पाहत असताना एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. कारण रामायण या महाग्रंथाची अलौकिकता काय आहे हेही या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या, मी मगाशीच सांगितलं महाराज, कलियुगाला सुरुवात होऊन आता 5098 वर्ष पूर्ण होऊन 5099 वर्ष आता सुरू झालेली आहेत. या कलियुगाच्या अगोदर जे खऱ्या अर्थानं पाहिलं तर द्वापार युग झालं. या द्वापार युगाचा कालखंड 8,64,000 वर्षांचा आहे. आणि त्या अगोदर खऱ्या अर्थानं पाहिलं तर त्रेतायुग आहे. आणि त्रेतायुगात प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्या अगोदर, अवताराच्याही अगोदर 12,000 वर्ष पूर्वी वाल्मिकींनी खऱ्या अर्थानं रामायण या महाग्रंथाची निर्मिती केलेली आहे. पण एवढा मोठा कालखंड निघून गेलेला आहे तरी रामायण या ग्रंथामध्ये आजपर्यंत घटना दुरुस्तीची वेळच कधी आली नाही. हे महाग्रंथ रामायणाचं सगळ्यात मोठं अलौकिकत्व आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं पूर्ण अवतार प्रभू रामचंद्र आहे आणि पूर्णोत्तम परिपूर्ण अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. मग आपल्या सप्तालाही खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी काला या प्रकरणा आधारे आपण जर भगवान परमात्म्याचं चरित्र खऱ्या अर्थानं या ठिकाणी उच्चारलं
जे गोकुळामध्ये घडलेलं आहे जर त्याचा उच्चार केला तर खऱ्या अर्थानं आपल्या सप्ताहालाही परिपूर्णता लाभल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तर आपल्या सप्ताहाला आणि आजच्या दिवशी या ठिकाणी कालारूपी प्रसाद सेवन केला तर या देहालाही परिपूर्णता लाभण्यासाठी जे प्रकरण आहे ते म्हणजे काला प्रकरण आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज. मग खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आजचा चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला भंग गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या. मग गोकुळामध्ये भगवान परमात्म्याचं आगमन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं त्या निमित्तानं आज चिंतन आपल्याला खऱ्या अर्थानं त्या मार्गाने जायचं आहे. पण आता प्रश्न सुरुवातीला एक आहे की आता मागच्या प्रमाणाचा सारांश घेऊन थोडंसं आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आज चरित्र ते उच्चारायचे कुणाचं? भगवान परमात्मा परिपूर्ण अवतार श्रीकृष्णांचं चरित्र ते उच्चारावे केले देवे. गोकुळामध्ये भगवंताचं जे चरित्र आहे ते उच्चारायचं आहे. पुन्हा लक्ष द्या, का उच्चारायचं आहे? आचरणाच्या मी पात्रतेचे नाही. पण लक्षात ठेवा महाराज, भगवंतानं गोकुळात केलेलं जे चरित्र आहे ते आचरण्या एवढे आम्ही सामर्थ्यवंत नाही. पण यापुढे जाऊन एक वाक्य सांगतो, भगवंताचं मथुरा आणि द्वारकेमधलं जे चरित्र आहे त्या चरित्रामधून जर आमचं चारित्र्य घडवण्यासाठी आम्ही सिद्धांत समजून घेतले तर याही गोकुळाला खऱ्या अर्थानं तोच यशाचा बाळकृष्ण प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण आता इथं उल्लेख काय केले देवे गोकुळे. मग जगद्गुरु तुकोबार असंही म्हणू शकले असते की केले देवे गोकुळी द्वारका मथुरा, पण गोकुळीच का? कारण बालकृष्णांचं बालचरित्र अनुसरणा एवढं आम्ही पात्रतेचे नाही. पण वास्तवात जीवन जगताना मात्र द्वापर आणि मथुरेचं जे चरित्र आहे ते जर आम्ही समजून घेतलं तर या देहाला यशाचा सुगंध आल्याशिवाय राहणार नाही. मग असे कोणते सिद्धांत आहेत? लक्षात घ्या, आज या काला प्रकरणाच्या निमित्तानं भगवान परमात्म्याचा अवतार हा 8वा अवतार आहे. जो महिना येतो तो ही 8वा आहे. आणि जर पाहिला गेलं तर आज मी तुमच्या जीवनामध्ये या देहरूपी गोकुळालाही जर वाटत असेल की यशाच्या बाळकृष्णाचं आध्यात्मिक शास्त्रानं जर पाहिलं तर भगवंत स्वरूप बाळकृष्णाचं या गोकुळात आगमन व्हावं यासाठी काय करावं लागेल तर ज्याप्रमाणे भगवान परमात्म्याचे 8 अवतार आहेत त्याप्रमाणे मृत्यूलोकामध्ये जीवन जगताना त्याच परमात्म्याच्या जीवनातले 8 सिद्धांत समजून घेतले तर या देहाचंही गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही. मग कोणते 8 सिद्धांत? पहिला भगवान परमात्म्याच्या चरित्रातला सिद्धांत आहे परिपूर्ण पुरुष कुणाला म्हणावं. लक्षात घ्या महाराज, द्वापार युगामध्ये जर आम्ही पाहिलं तर प्रांत ज्योतिषपूर नावाचं एक नगर होतं आणि या प्रांत ज्योतिषपूर नगरीचा जो राजा होता त्या राजाचं नाव होतं नरकासूर. या नरकासुरानं 16,108 स्त्रियांना बंदिवान केलं होतं. पाहता पाहता त्यांच्या डोळ्यातली आसवं थांबत नव्हती आणि तेच आसवं भगवंताच्या दरबारापर्यंत भक्तिमार्गानं पोचली आणि भगवान परमात्म्याने नरकासुराला विनंती केली की या ज्या 16,108 स्त्रियांना तो बंदिवान केलेला आहे त्यांची मुक्तता करावी. पण अहंकाराचा वारा चढलेल्या आणि खऱ्या अर्थानं स्वतःच्या शक्तीचं सामर्थ्य स्वतःच्या अंतकरणात अहंकाराच्या रूपानं तेवत ठेवणाऱ्या नरकासुरानं मात्र भगवान परमात्म्याचं ऐकलं नाही. तेव्हा भगवान परमात्म्यानं या प्रांत ज्योतिषपूर नगरीचा राजा असणाऱ्या नरकासुरावर आक्रमण केलं आणि या नरकासुराचा वध करून 16,108 स्त्रियांची बंदिवानातून मुक्तता केली. जगण्याचा आधार सापडला आणि अंधार कोठडीतून आता बाहेरचं मुक्त वातावरण मिळालं. 16,108 स्त्रियांच्या जीवनामध्ये आनंदाची पालवी फुटली आणि धावत धावत त्या आपल्या घराकडे निघाल्या. नगरीपर्यंत पोचल्या, दारापर्यंत पोचल्या. पण जसं समोर पाहिलं त्यांच्या नवऱ्यानं दरवाजे लावून घेतले. ज्या सासूसाऱ्यांनी खऱ्या अर्थानं आजपर्यंत सून म्हणून जवळ घेतलं होतं त्यांनी घराच्या बाहेर हाकलून दिलं आणि आता मात्र या 16,108 स्त्रियांवरती समाजानंही प्रातिवतेचा खऱ्या अर्थानं संशय घेतला आणि म्हणूनच काय खऱ्या अर्थानं त्यांच्यासमोर आता आत्महत्या सोडून दुसरा पर्याय राहिला नाही. आणि त्याच वेळी आता आत्महत्या करायची कारण दुसरा पर्याय जवळ नाही. म्हणून या 16,108 स्त्रियांनी साक्षात कान्हांना हाक मारली, भगवंताला साथ घातली. आणि लक्षात ठेवा, परिपूर्ण अवतार असणारे भगवान श्रीकृष्ण एखाद्या वेळेस खऱ्या अर्थानं सृष्टीच्या विलयाचा आवाज दुर्लक्ष करतील पण भक्तानं दिलेली साथ कधी दुर्लक्षित करत नाही. त्यांचा आवाज ऐकला, भगवान परमात्मा समोर उभे ठाकले, त्यांचं खऱ्या अर्थानं जीवनातली ही परिभ्रमणा पाहिली आणि त्याच वेळी भगवान परमात्म्यानं विचार केला की आत्महत्येचा मार्ग निवडलेल्या या 16,108 स्त्रियांना या समाजामध्ये पुन्हा स्थान मिळवून द्यायचं असेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला त्यांच्यासोबत विवाह करावा
करावा लागेल आणि म्हणून त्या स्त्रियांना समाजात सन्मानाचे स्थान मिळावी म्हणून साक्षात परिपूर्ण अवतार असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी 16,108 पुष्पमाला आपल्या गळ्यात घालून घेतल्या. आता काही ठिकाणी कथेमध्येही याला रासलीला म्हटलं जातं. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारून जायचा आहे महाराज, जर खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्यानं जर विवाह स्वरूप जर या 16,108 स्त्रियांसोबत विवाह केला असता किंवा ही रासलीला असं संबोधणाऱ्यांना माझा एक प्रश्न आहे, तर या 16,108 स्त्रियांपासून त्यांना खऱ्या अर्थानं पुत्र व्हायला हवा, दाम्पत्य जीवनामध्ये संतान प्राप्ती व्हायला हवी होती. पण महाराज कोणताही ग्रंथ दुर्बीण लावून तपासा, कोणतंही पुराणशास्त्र तुम्ही दुर्बीण लावून तपासा, पण खऱ्या अर्थानं या 16,108 स्त्रियांपासून त्यांना दाम्पत्य नाही. याचं कारण असं आहे, आम्हाला शास्त्र सांगतं भगवान श्रीकृष्णांचं जीवन जे आहे हे सांसारिक जीवन त्यांच्या 8 पत्नी म्हणजे अष्टभार्यांसोबत होतं. पण समाजामध्ये या स्त्रियांना पुन्हा सन्मानाचे स्थान मिळावं म्हणून तर भगवान परमात्म्यानं या 16,108 स्त्रियांसोबत विवाह केला आणि त्या पुष्पमाळा गळ्यात घातल्या. कारण त्यांना माहीत होतं येणाऱ्या पुढच्या पिढ्यांमध्ये कदाचित याबाबत संभ्रम निर्माण होऊन आपल्याला आलोचनेला सुद्धा सामोरं जावं लागेल. पण जे आलोचनेला घाबरून सत्य कर्म करायला घाबरतील ते सत्यकर्मी खऱ्या अर्थानं सत्ययोगी भगवान श्रीकृष्ण कुठले. महाराज हा एकच प्रसंग नाही, या पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर ज्या वेळेस कुरुक्षेत्रावरती भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्णवधाचा आदेश दिला ना, तेव्हा खऱ्या अर्थानं विवळत पडलेल्या त्या कुरुक्षेत्रावरच्या कर्णानं सांगितलं की माझा वध हा धर्मविरोधी आहे. आणि त्यावेळी भगवान परमात्म्यानं सांगितलं कर्ण तू म्हणतोस ना, अरे तुझा धर्मविरोधी खऱ्या अर्थानं हा तुझा वध धर्मविरोधी आहे. ओ प्रजापी धर्म उजागर करने वाले, बड़े निष्ठा बड़े सत्कर्म करने वाले, द्रौपदी को सभा में खींच ला के दुर्योधन को उसकी दासी बता के स्त्री जाति को सम्मान दिया जो, स्त्री जाति का आदर किया जो, क्या वो सब धर्म ही था. लक्षात घ्या, कारण ज्यावेळी द्रौपदी मातेला भर सभेत ओढत आणलं आणि दुशासनानं खऱ्या अर्थानं पदराला हात लावला त्यावेळी कर्ण बसलेला होता, पाहत होता. आणि म्हणून भगवान परमात्म्यानं प्रश्न केला की त्यावेळेस खऱ्या अर्थानं तू जे केलं ते खरं धर्म सोबतीला होतं, अरे तेही धर्मविरोधीच होतं. कारण भगवान परमात्म्याचं चरित्र जर बारकाईनं पाहिलं तर आमच्या लक्षात येतं जो स्त्री का दर्द नहीं समजता भगवान परमात्मा उसे मर्द नहीं समजते. म्हणजे जो स्त्रीचा आदर करू शकत नाही त्याला भगवान परमात्मा आपला भक्त कधीच म्हणू शकत नाही. ही दोनच प्रकरणं नाही, तिसरा सिद्धांत त्यातला समजून घ्या. खऱ्या अर्थानं विचार केला तर परिपूर्ण अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिली तर गांधारी त्या मनाने एक सामान्य स्त्री आहे. पण गांधारीनं जेव्हा भगवान परमात्म्याला निर्वंश मरण्याचा शाप दिला, लक्षात घ्या परिपूर्ण अवतार भगवान परमात्मा आहे, हा शाप ते माघारी पाठवू शकले असते. पण एका स्त्रीच्या शब्दांचा अपमान होऊ नये, त्या शब्दांचं वचन भंगू नये म्हणून तो शापही त्यांनी हसत स्वीकारला. कारण स्त्री जातीचा सन्मान हे भगवान परमात्म्याच्या जीवनचरित्रातला सगळ्यात मोठा सिद्धांत आहे. आणि ज्या दिवशी खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या घरातल्या स्त्रीलाही समाजातील कोणत्याही स्त्रीलाही तो सन्मानाचं स्थान देऊ शकलो तर खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचे आम्ही भक्त आहोत असं म्हणण्याचा आम्हाला अधिकार प्राप्त होईल. आणि आम्ही कितीही भगवंताची भक्ती केली पण घरातल्या स्त्रीला जर सन्मानाचं स्थान देऊ शकलो नाही तर भगवान परमात्म्याचा आशीर्वाद आम्हाला काला काय पण कधीच मिळणार नाही. हा पहिला सिद्धांत सगळ्यात महत्त्वाचा आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, म्हणजे खऱ्या अर्थानं जो घरातल्या स्त्रीला सन्मानाची वागणूक देतो भगवान परमात्म्याचं चरित्र सांगतं तो परिपूर्ण पुरुष आहे. कारण भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रामध्ये प्रत्येक पानावरती स्त्रीला आदर आहे. दुसरं सूत्र भगवान परमात्म्याच्या जीवनचरित्रामधून आम्हाला शिकायला मिळतं, सर्वप्रथम शांती नाहीतर क्रांतीनेच धर्मस्थापना करावी लागते. कारण लक्षात घ्या महाराज, भगवान परमात्मा एवढे शांतिप्रिय तुम्हाला महाभारताच्या कुरुक्षेत्रावर कोणीच दिसणार नाही. भगवान परमात्म्याचं जीवन जर आम्ही बारकाईनं पाहिलं तर भगवान परमात्म्यांच्या आत्याचा मुलगा म्हणजे शिशुपाल, जेवढं खऱ्या पाहिलं भगवान परमात्म्याचं आपल्या मुलासारखं प्रचंड प्रेम शिशुपालावरती होतं, एवढं प्रेम एकमेकांमध्ये होतं. पण आकाशवाणी झाली की भगवान श्रीकृष्णांच्या हातून शिशुपालाचा वध होणार आहे, एवढे शब्द ऐकले आणि खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याच्या आत्या म्हणजे शिशुपालाच्या आईच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर दाटू लागला. आणि शिशुपालाची आई म्हणजे आत्तेनं भगवान परमात्म्याच्या आत्तेनं भगवान परमात्म्यासमोर हात जोडले आणि सांगितलं
सांगितले की देवा, आता आकाशवाणी झाली की तुझ्या हातून माझ्या मुलाचा वध होणार आहे. आपल्या आत्याला जवळ घेत भगवान परमात्म्यानं सांगितलं, आत्या काळजी करू नकोस, जरी आकाशवाणी झाली असेल तर मी तुला शब्द देतो, जोपर्यंत शिशुपालाचे 100 अपराध पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत कितीही मोठा अपराध घडला तरी मी त्याला शिक्षा करणार नाही. पाहता पाहता दिवसामागून दिवस जाऊ लागले. शिशुपाल मोठा होऊ लागला. आता त्याचं प्रेम रुक्मिणी मातेवर जडलं. मात्र रुक्मिणी माता तर साक्षात परिपूर्ण अवतार भगवान श्रीकृष्णांवर प्रेम करत होत्या, म्हणून तर शिशुपालाच्या तळपायाच्या मस्तकात गेली आणि तो भगवान परमात्म्याचा दुश्वास करू लागला. दिवसामागून दिवस गेले आणि जेव्हा खऱ्या अर्थानं राजसूत यज्ञ भरला होता, या यज्ञामध्ये शिशुपालानं शब्दांची पराकाष्ठता केली, अवहेलना केली, भगवान परमात्म्याला नाही तसे बोल सुनवले. सगळा दरबार पाहत होता. पण विराजमान आसनावरती झालेला भगवान श्रीकृष्ण मात्र शिशुपालाकडे पाहून स्मित हास्य करत होते. पण एकदा 100 अपराध पूर्ण झाले तसे दुसऱ्या क्षणी भगवान परमात्म्याचं सुदर्शन चक्र निघालं आणि त्या पुढच्या क्षणाला शिशुपालाचं शिरधडा वेगळं झालं आणि त्यावेळी भगवान परमात्मा उतरले, मैं चुप हूँ तो समझो मेरा मौन बोलता है, मैं चुप हूँ तो समझो मेरा मौन बोलता है, बोलने से पहले 100 बार तोलता है. जहाँ कोई शिशुपाल शब्द की मर्यादा लांग देता है फिर वह बासरी वाला मौन नहीं, सुदर्शन चक्र डोलता है. कारण शांती तोपर्यंतच योग्य आहे जोपर्यंत खऱ्या अर्थानं ती मर्यादेत आहे. पण ज्या दिवशी ती मर्यादा ओलांडते त्या दिवशी ती शांती प्रस्थापित करण्यासाठी आम्हाला क्रांतीच करावी लागते. कारण हा एकच सिद्धांत नाही. अहो, कुरुक्षेत्रावरती युद्ध होण्यापूर्वी जेव्हा भगवान परमात्मा, कारण बारकाईने चरित्र अभ्यासा महाराज, काय झालंय की कथेमध्ये अनेक प्रकारचे ग्रंथ आणि कथा आल्यामुळं भगवान परमात्म्याच्या जीवनचरित्रामध्ये बऱ्याचशा नवीन गोष्टी आल्यात. म्हणून जाणीवपूर्वक याचा बारकाईने आम्हाला अभ्यास करणं आता काळाची पुढच्या पिढीसाठी गरज आहे. भगवान परमात्मा युद्धाच्या बाजूने कधीच नव्हते, म्हणून तर शांतिप्रिय असणारे भगवान परमात्मा कौरवांच्या दरबारामध्ये गेले आणि दरबारामध्ये गेल्यानंतर दुर्योधनाला त्यांनी सांगितलं की अरे, खऱ्या अर्थानं त्यांचं पांडवांचं अर्ध राज्य पांडवांना दे, नसेल जमत तर 5 गावं दे, नसेल जमत सुईच्या टोका एवढी जमीन दिली तरी चालेल. पण अहंकाराचा वारा लागलेल्या दुर्योधनाला ते सहन झालं नाही आणि त्यानं भगवान परमात्म्याला खऱ्या अर्थानं पकडण्यासाठी आस्त्र फेकलं आणि त्या क्षणी भगवान परमात्मा जे शांतिदूत होते क्षणात क्रांतिदूत झाले आणि भगवान परमात्म्यानं दुर्योधनाकडे पाहिलं आणि सांगितलं, अरे मेरा कहा तूने नहीं जानमाना, मैत्री का मोल तूने नहीं जाना, ले अब मैं जाता हूँ मगर अंतिम सत्य सुनाता हूँ, अब याचना नहीं रण होगा, जीवन जय या फिर मरण होगा. आणि पाहता पाहता त्यानंतर उचललेलं पांडवांनी शस्त्र हे खऱ्या अर्थानं कौरवांच्या नाशाला कारणीभूत ठरलं. म्हणजे शांती तोपर्यंतच योग्य आहे जोपर्यंत ती मर्यादेत आहे. पण एकदा का ती मर्यादा तुटली की मात्र ती शांती प्रस्थापित करण्यासाठी क्रांतीच करावी लागते. हे भगवान परमात्म्याचं चरित्र आम्हाला सांगतं विठ्ठल. लक्षात घ्या महाराज, भगवान परमात्म्या चरित्रातलं पहिलं सूत्र आपण शिकलो, परिपूर्ण पुरुष कुणाला म्हणावं. दुसरं सूत्र आहे सर्वप्रथम शांती, नाही तर क्रांतीने शांती प्रस्थापित करावी लागते. तिसरं सूत्र आहे प्रेम म्हणजे वासना नव्हे. जेव्हा खऱ्या अर्थानं कंसवधासाठी भगवान परमात्मा पूर्णोत्तम अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण मथुरेकडे निघाले त्यावेळी समोर राधा उभी ठाकली. राधेने भगवान परमात्म्याकडे पाहिलं आणि डोळ्यातून अश्रूंचा महापूर दाटला आणि राधा उत्तरली, कान्हा मला सोडून निघालास, अरे माझ्यासोबत विवाह कर आणि मलाही सोबतीला घेऊन चाल. भगवान परमात्मे शांतपणे 2 मिनिटं उभे राहिले आणि त्यांनी अलगद मान फिरवली आणि मग मात्र राधा मातेच्या डोळ्यातून खळखळ अश्रूंचा महापूर दाटला आणि राधा मातेनं प्रश्न केला, कान्हा मी असं बोलून काही चूक केली का रे? माझ्या या शब्दांमुळे तू माझ्याकडे पाठ केलीस, माझा काय गुन्हा झाला? आणि भगवान परमात्म्यानं क्षणात मान फिरवली आणि राधा माता मात्र आश्चर्यचकित झाल्या, कारण समोर आता साक्षात कृष्ण नव्हतेच, त्यांचं रूपांतर राधेत झालं होतं. आणि मग भगवान परमात्मा असवलेल्या डोळ्यांनी उत्तरते झाले, राधा अगं तूच सांग विवाह कुणासोबत करायचा? अगं विवाहासाठी 2 जीवांची आवश्यकता असते आणि राधा तू आणि मी इथं वेगळा कुठे आहोत, मग विवाह काय मी माझ्या स्वतःसोबत करायचा? राधाला आपल्या प्रश्नाचं क्षणात उत्तर मिळालं होतं आणि तिने खऱ्या अर्थानं आनंदानं भगवान परमात्म्याला मथुरेला जायला ही परवानगी दिली होती. महाराज पण आज आम्ही आजूबाजूला जर नजर टाकली तर कोणतंही वृत्तपत्र उघडा, अत्याचार, स्वैराचार आणि बलात्कार हे 3 शब्द सोडून वृत्तपत्राचं कोणतंही
कोणतंही पान पूर्णत्वाला जात नाही. ज्या दिवशी भगवान परमात्म्याचं चरित्र आम्ही समजून घेऊ त्या दिवशी महाराष्ट्राच्या मातीतून अत्याचार, स्वैराचार आणि बलात्कार शब्द निघून जातील. कारण सगळ्यात मोठा जीवनातला प्रेमातला सिद्धांत आहे, प्रेम म्हणजे वासना नाही तर प्रेम म्हणजे समर्पण. आणि हे समर्पण ज्या दिवशी आम्हाला समजलं त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपला कालाही योग्य पद्धतीने साजरा झाला असं म्हणता येईल. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, भगवान परमात्म्याच्या चरित्रातलं चौथं सूत्र आहे, कधीच कुणाबद्दल मनात कटुता ठेवू नका. आता खऱ्या अर्थानं हा सिद्धांत आम्हाला समजून घ्यायचा असेल तर भगवान श्रीकृष्णांसोबत आम्हाला आता या ठिकाणी कर्णाचाही अभ्यास करावा लागेल. कारण भगवान परमात्मा श्रीकृष्ण आणि कर्ण हे दोन वेगवेगळ्या पक्षांकडून दडले. या दोन्हींच्या जीवनातला विजयाचा निकाल वेगवेगळा आहे, पण दोघांचं साम्यक जीवन जर पाहिलं तर बऱ्याच गोष्टींची समानता आहे. कारण कर्ण खऱ्या अर्थानं माता कुंती, कुमारी कुंती आणि सूर्यदेवांचे पुत्र होते, मात्र त्यांना जन्मताच आपल्या मातेपासून विलग व्हावं लागलं. भगवान श्रीकृष्णांचे माता पिता म्हणजे देवकी माता आणि वसुदेव होते, पण त्यांनाही जन्मल्याबरोबर आपल्या माता पित्यांपासून वेगळं व्हावं लागलं. अहो, कर्णाचा सांभाळ माता राधा आणि अधिरथानं केला. खऱ्या पाहिला गेलं तर भगवान श्रीकृष्णांचाही सांभाळ यशोदा माता आणि नंददेवांनी केला. अहो, दोघंही राजपुत्र होते, पण आपल्या घरापासून खऱ्या अर्थानं बालपणामध्ये पूर्णतः वेगळे झाले. जर पाहिला गेलं तर कर्ण हा सारथीपुत्र म्हणून जगला आणि भगवान परमात्मा गवळीपुत्र म्हणून जगले. दोघांच्या जीवनामध्ये जर दुःखाची काळरात्र पाहिली तर दोघांच्या जीवनातली काळरात्र सारखीच आहे, पण दोघांच्या जीवनातला शेवट जर पाहिला तर एकीकडे भगवान श्रीकृष्ण विजयी रथाचे सारथ्य आहेत आणि दुसऱ्या बाजूला कर्ण मात्र कुरुक्षेत्राच्या 17व्या दिवशी विरळत त्या ठिकाणी पराजित होऊन पडलेला आहे. याचं कारण असं आहे, कर्ण आपल्या भूतकाळाला कधी विसरू शकला नाही. तो सदैवानं, तुम्ही बारकाईनं कर्णाचं चरित्र पहा, तो नेहमी आपल्या भूतकाळाला दोष देत राहिला आणि भगवान परमात्म्याला तो भूतकाळ कधी आठवलाच नाही. कारण आपला दुःखित भूतकाळ त्याने अमृताच्या कंठानं भरला, तर दुसऱ्या बाजूला कर्णानं मात्र तो खऱ्या अर्थानं विषाच्या कंठानं भरला. म्हणून 17व्या दिवशी कुरुक्षेत्रावरचा निकाल मात्र वेगळा लागला. वेळ कमी, मला वेगात पुढे जायचे म्हणून एका वाक्यामध्ये सांगतो. लक्षात ठेवा, कोरोना नंतरची परिस्थिती जर पाहिली, कारण इथं आता खऱ्या अर्थानं पाहिलं तर स्पर्धा परीक्षा करणारी अनेक मुलं आहेत. पोलीस क्षेत्रामध्ये आपल्या इथली फार मोठी अनेक मुलं आहेत. कोरोनाचा 2 वर्षांचा काळ असा गेला आहे, वय वाढत होतं, दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थाने एक्झाम होत नव्हत्या. परिस्थितीनं आम्हाला वेगवेगळी चित्र नजरेसमोर दाखवली होती, पण हात जोडून तुम्हाला भगवान परमात्म्याच्या चरित्रातला सिद्धांत सांगतो. परिस्थिती ही तुमची आई नाही, बहीण नाही, बायको नाही की ती आपल्या मनाप्रमाणे खऱ्या अर्थानं बदलेल, आपल्या मनाप्रमाणे वागेल. परिस्थिती ही नेहमी बदलणारी असते, पण त्या परिस्थितीमध्ये भूतकाळावर रडत बसायचं की वर्तमान काळ आनंदी बनवायचा, एवढं जरी आम्हाला समजलं तरी या मृत्यूलोकातील जीवनाच्या कुरुक्षेत्रावरती आम्ही भगवान श्रीकृष्णांप्रमाणे विजय रथाचे सारथ्य होणार की कर्णाप्रमाणे भूतकाळाला दोष देऊन शेवटी आमच्या जीवनाची अधोगती करून घेणार, हे समजल्याशिवाय राहणार नाही. आणि हा सिद्धांत जर आम्हाला समजला तर यशाच्या मार्गात कितीही मोठे रोडे येऊ द्यात, पण अपयशाचा घाट तुमच्या नजरेसमोर कधी राहणार नाही. हे भगवान परमात्म्या जीवनातलं सगळ्यात महत्त्वाचं चौथं सूत्र आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, भगवान परमात्म्या जीवनातलं 5वं सूत्र आहे, काहीतरी गमवल्याशिवाय कधीच काही मिळवता येत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं, जो कुछ खोता नहीं कभी वो कुछ पा नहीं सकता है. अहो, भगवान परमात्म्याचं जीवन पहा महाराज. जन्माला कुठं आले तर जन्माला खऱ्या अर्थानं तुरुंगात आले, म्हणजे जन्माला मथुरेत आले, पण क्षणामध्ये गोकुळात जावं लागलं. ज्या गोकुळामध्ये ते लहानाचे मित्रांसोबत खेळत मोठे होऊ लागले, ते गोकुळही नंतर कंसवधाच्या वेळी सोडावं लागलं. ज्या मथुरेमध्ये ते आले, ती मथुराही सोडून खऱ्या अर्थानं द्वारकेत यावं लागलं. आणि ज्या द्वारकेत ते आले, ती द्वारकाही शेवटी सोडावी. आयुष्यभर जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये राधेसह सगळ्यांना फक्त सोडतच आलेत, पण तरीही तुम्ही चरित्र वाचा किंवा सिरियलही पहा, भगवान परमात्म्याच्या चेहऱ्यावर कधी दुःखाची छटा दिसत नाही. महाराजही सांगता, एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. खऱ्या अर्थानं काहीतरी गमवल्याशिवाय या जीवनात कधी काही प्राप्त होत नाही. भगवान परमात्मा अहो ज्या यशोदा मातेसोबत खऱ्या अर्थानं पाहिलं तर संस्कारांचं बाळकडू घेत राहिले, ज्या राधेसोबत वृंदावनामध्ये खेळले बागडले, पण जेव्हा धर्मरक्षणांना आवाज दिला पुढच्या क्षणी मात्र रथात विराजमान झाले. आता इथं विचार करा,
त्यांना खऱ्या अर्थानं यशोदा मातेच्या मायेचे पाश जवळ ओढत नसतील का? त्यांना राधाचं प्रेम जाण्यापासून अडवत नसेल का? पण त्यांना माहीत होतं आता जर कार्य मोठं करायचं असेल त्यासाठी त्यागसुद्धा तेवढाच मोठा करावा लागतो. आम्ही आमचं गाव सोडायला तयार नाही. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर म्हणून आमच्या अधोगतीचा मार्ग समोर आहे. आज खऱ्या अर्थानं आपण भैयांना दोष देतो, पण 4 गावं सोडून काय, पण 4 राज्य सोडून ते येतात, कमवतात, आपल्या संपत्तीचे मालक होतात, कारण त्या व्यवसायाच्या संधी शोधत असतात. आपण मात्र मला करमत नाही म्हणून इथून पुण्यापर्यंत स्पर्धा परीक्षेचे जायला टाळतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं अपयशाच्या मार्गावर येतो. लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळेलच असं नाही. काहीतरी गमवावं लागेल तेव्हाच काहीतरी प्राप्त होत असतं. आणि ते गमवण्याची तयारी ज्या दिवशी तुम्ही ठेवली तशी नवीन काहीतरी प्राप्त होण्याची संधी तुमच्यासमोर निर्माण होईल. हे भगवान परमात्म्याचं चरित्र आम्हाला सांगतं. भगवान परमात्म्या जीवनातलं 6वं सूत्र मातृपितृ देव भव. लक्षात घ्या, जेव्हा दुर्योधनानं पाशामध्ये अडकवण्याचा भगवान परमात्म्याला प्रयत्न केला तेव्हा भगवंतानं विशाल रूप धारण केलं, पण तोच भगवान परमात्मा मात्र खऱ्या अर्थानं यशोदा माता उकळाला बांधतात. कसं शक्य आहे? कारण भगवान परमात्माही स्वतः बांधून घेतात. एकमेव जर याचं कोणतं कारण असेल तर बांधणारी स्त्री ही इतर कुणी नव्हती तर परमात्म्याची आई होती. लक्षात घ्या महाराज, भगवान परमात्म्याचं चरित्र आम्हाला सांगतं तुम्ही कितीही मोठे व्हा, आनंदाची गोष्ट आहे, पण जो मातापित्यांपेक्षा मोठा होतो त्यासारखा छोटा माणूस या सृष्टीच्या पाठीवर दुसरा कोणताच नसतो. हे भगवान परमात्म्याच्या जीवनातलं आम्हाला 6वं सूत्र सांगतं. भगवान परमात्म्याच्या जीवनातलं 7वं सूत्र आहे खऱ्या क्षणाचा खऱ्या अर्थानं वेळ वाया घालू नका. महाभारत आपण अनेक वेळा वाचलं महाराज, पण महाभारताचा मूळ टर्निंग पॉईंट कुठं आहे? लक्षात घ्या, जेव्हा पांडव दूतामध्ये हरले तेव्हा शकुनीनं डाव टाकला होता की 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. आता अज्ञातवासामध्ये जर कोण्याही कौरवाची नजर पांडवांवरती पडली तर पुन्हा 12 वर्षाचा वनवास करून 1 वर्ष अज्ञातवास. आता विषय असा होता की जेव्हा हे सगळे पांडव वनात आल्यानंतर मात्र 2-3 दिवसानंतर भगवान श्रीकृष्ण त्यांना भेटायला आले. जेव्हा भगवान परमात्मा भेटायला आले तेव्हा एका झाडाखाली त्याने धर्मराजाला बसलेलं पाहिलं. ते आणखी पुढे गेले तर खऱ्या झोपडीमध्ये त्या ठिकाणी द्रौपदी बसलेली होती. ते आणखी पुढे गेले, नकुल सहदेव दूध खेळत होते. भगवंत म्हटले ज्यामुळेच करणी झाली, अजूनही तुमची काही खऱ्या अर्थानं हाव सुटलेली नाही. तिथून पुढं आले तर अर्जुन एका झाडाखाली बसलेला पाहिला. आणखी पुढं आले, पाहिलं भीम त्या ठिकाणी कंदमुळं खात होता. भगवान परमात्म्यानं विचारलं सगळ्यांना आता काय नाही म्हटले, 12 वर्ष इथं बसायचं, खायचं, प्यायचं, झोपायचं. मग भगवान परमात्म्यानं सांगितलं ठीक आहे, उद्या सकाळी सूर्योदय झाल्यानंतर मी येतो, फक्त बॅगा भरून ठेवा. आता भगवान परमात्म्याला प्रश्न कोण विचारणार? आणि भगवान परमात्म्याला तरी अर्जुनानं विचारलं देवा जायचं कुठं? ते म्हटले उद्या आपल्याला इंद्र दरबारात जायचं आहे. कशाला? गेल्यावर कळेल. आणि मग दुसऱ्या दिवशी भगवान परमात्मा या सगळ्या पांडवांना घेऊन इंद्र दरबारामध्ये गेले. आणि खऱ्या अर्थाने इंद्रदेवाकडे पाहिल्यानंतर अर्जुनाकडे पोहोचला, अर्जुन तुला आता इथं मात्र मृदुंग वाजवायला शिकायचं आहे. कुणाला? या सृष्टीच्या पाठीवरच्या वीर धनुधरी असणाऱ्या अर्जुनाला. द्रौपदीकडे पाहिलं आणि सांगितलं द्रौपदी तुला इथं झाडू पोछा मारायला शिकायचे. कुणाला? भरत वर्षाची स्मर्धादिनी असणाऱ्या द्रौपदीला. नकुल सहदेवांकडे पाहिलं आणि सांगितलं नकुल सहदेव तुम्हाला घोडे राखायला आणि घोडे चारायला शिकायचे. कुणाला? या सृष्टीच्या पाठीवरच्या सर्वात सुंदर नवतरुणांना. आणि भीमाकडे पाहिलं आणि सांगितलं भीमा तुला आचारी व्हायला शिकायचंय. कुणाला? या सृष्टीच्या पाठीवरचा वीर श्रेष्ठ असणाऱ्या खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर गद्धाऱ्याला. मग आता इथं विचार करा, भगवान परमात्माला कोणीच प्रश्न न विचारता ही कामं करायला सुरुवात केली, पण याचा फायदा काय झाला? लक्षात घ्या महाराज, आता जेव्हा 12 वर्षाचा वनवास पूर्ण झाला, शकुनीने टाकलेला डाव असा होता, कौरवांची नजर जर पांडवांवरती पडली तर मात्र पुन्हा 12 वर्षाचा वनवास. मग काय करावं? हे सगळे आपला वेश बदलून विराट राजाकडे गेले. आणि विराट राजाच्या इथं द्रौपदी ही आता त्या ठिकाणी विराट राजाच्या राणीची दासी झाली. बृहतडा नावाचा खऱ्या अर्थानं वादक होऊन अर्जुन त्या ठिकाणी राजाचं मन रिझू लागला. भीम बल्लव नावाचा आचारी होऊन विराट राजाची इथं आचारी पण करू लागला. नकुल सहदेव घोडे राखू लागले. त्यामुळे जंग पछाडूनही कौरवांना त्या ठिकाणी पांडवांचा शोध लागला नाही. आणि त्यानंतर कुरुक्षेत्र झालं आणि पांडव विजयी झाले. आता अनेक वेळा आपण असं म्हणतो की 5 पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला, कदापि नाही. भगवान श्रीकृष्णांनी शस्त्र हाती न घेता आपल्या बुद्धी चातुर्याच्या बळावरती आणि बुद्धी ज्ञानाच्या शस्त्रावरती कुरुक्षेत्राचा खऱ्या अर्थानं निकाल क्षणात बदलला. मला प्रश्न तुम्हाला एकच विचारायचा आहे, आता 12 वर्ष वेळ मिळाला आहे म्हणून आनंदानं राहू, एवढाच विचार जर पांडवांनी केला असता तर 1 वर्षामध्ये, कारण पांडव आहेत ते, इथं टिकटॉकला आलेल्याला कोणी पाहिलं तर ओळखीतही
पांडव आहेत ते. पांडवांना कोणी ओळखणारं नव्हतं का? पांडवांना नक्कीच ओळखलं असतं. पण या खऱ्या अर्थानं फावल्या वेळेमध्ये त्यांनी घेतलेलं ज्ञान त्यांना कामाला आलं. तिथं जर ते आपल्या डिग्रीचा अभिमान धरून बसले असते, आपल्या कुळाचा अभिमान धरून बसले असते आणि आपल्या पदाचा अभिमान धरून बसले असते, तर जीवनामध्ये पुन्हा खऱ्या अर्थानं 12 वर्षाचा वनवास हा त्यांना पत्करावाच लागला असता. पण मात्र आपल्या पदाचा कुळाचा कोणताही अभिमान न धरता त्यांनी खऱ्या अर्थानं कला आत्मसात केली. म्हणून 12 वर्षाच्या वनवासानंतर 1 वर्ष विराट राजाकडे ते राहू शकले. हात जोडून तुम्हाला विनंती करतो, मग खऱ्या अर्थानं आयुष्याची स्मशानभूमीत आपली माती होऊ नये म्हणून कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळात आपण घरात राहिलो, पण घरात बसूनही आपण शेवटी आपल्या आयुष्याची मातीच केली. नवीन काही शिकण्यासाठी वेळ दिला नाही. आता जर आपल्याला क्षणिक थोडा वेळ मिळाला, मोबाईल नावाच्या मृगजाळामध्ये तो घालवतोय, पण जो क्षणाक्षणाचा योग्य वापर करतो या सृष्टीच्या पाठीवर तोच सर्वश्रेष्ठ होतो. हे सगळ्यात मोठा वास्तव आहे. आणि ते जर आजच्या दिवशी इथल्या बसलेल्या सगळ्या तरुणाईनं समजून घेतलं तर जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि ह्या 7 सूत्रांनंतर, या 7 सिद्धांतानंतर 8वा भगवान परमात्म्याच्या जीवनातला चरित्रातला सिद्धांत आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, वरचे हे 7 सिद्धांत जर या वास्तव प्रापंचिक जीवनामध्ये आम्ही आत्मसात केले तर या देहरूपी गोकुळामध्येही खऱ्या अर्थानं जर, कारण अंतकरणातले पहिला सिद्धांत कोणता आहे? परिपूर्ण पुरुष कुणाला म्हणावं. दुसरा सिद्धांत कोणता आहे? सर्वप्रथम शांती, नाहीतर क्रांतीनंच शांती आणि धर्म प्रस्थापित करावा लागतो. तिसरा सिद्धांत आम्ही जो पाहिला, प्रेम म्हणजे वासना नव्हे. चौथा सिद्धांत, मनामध्ये कटुता कुणाबद्दलही कधी ठेवू नका. 5वा सिद्धांत, काहीतरी प्राप्त करण्यासाठी काहीतरी गमवावंच लागतं. 6वा सिद्धांत, मातृ पितृ देवभव, मातापित्यांमध्ये भगवंताचा अंश आहे. 7वा सिद्धांत, जीवनामध्ये यश मिळवायचं असेल तर क्षणाचाही विलंब आणि क्षणाचाही फावला वेळ वाया घालू नका. एवढे 7 सिद्धांत या गोकुळामध्ये जर आम्ही उतरवले तर या गोकुळामध्ये देव आहे हृदय मंदिरी किंवा सर्वाघटी, तोच खऱ्या अर्थानं अंतकरणामधला असणारा बाळकृष्ण जागृत होईल. आणि तो जर जागृत झाला तर या गोकुळाला जो आनंद होईल, अभंगाच्या प्रथमचरण